अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, ज्याचं क्षेत्रफळ तब्बल वर्धा जिल्ह्या इतकं मोठं, पण विकासाच्या नकाशावर मात्र आजही उपेक्षित. हा आदिवासी बहुल भाग. इथं निसर्ग आहे, डोंगर आहे, जंगल आहे, पण नाहीत तर पक्के रस्ते, सक्षम आरोग्य व्यवस्था आणि मूलभूत सुविधा. खराब रस्त्यांमुळे इथल्या आदिवासी बांधवांना अक्षरशः मरण यातना सहन कराव्या लागतात. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नाही, लोकांचा जीव जातो, महिलांची रस्त्यातच प्रसूती होते. हे चित्र स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनीही बदललेलं नाही. हीच खरी शोकांकित आहे. यहाँ का कोई आरोग्य विभाग का कोई अधिकारी नहीं रहते, कुत्ता सोते यहाँ पे. शिक्षण अपुरं, आरोग्य सुविधा तुकड्या, रोजगाराच्या संधी मर्यादित, वीज आणि पाणी प्रश्नचिन्हाखाली आणि रस्ते जीव घेणेच. या सर्व प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी माननीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 1 मार्च ते 9 मार्च कर्जमुक्ती आठवण तथा मेळघाट संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली. यात्रेची घोषणा होताच प्रशासनाला अचानक जाग आली. मेळघाटातील रस्त्यांच्या कामांना वेग आला. परतवाडा ते धारणी रस्त्याची डागडुजी सुरू झाली. धोकादायक वळणांवर संरक्षक कठडे बसवले गेले. इशारा आणि सूचना फलक लावण्यात आले. म्हणजेच यात्रा सुरू होण्याआधीच तिचा परिणाम दिसू लागला. मेळघाटच्या आदिवासी बांधवांना या संघर्ष यात्रेचा थेट फायदा झाल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. हा फक्त प्रवास नाही, हा संघर्ष आहे हक्कांसाठी, हा आवाज आहे विकासासाठी आणि ही लढाई आहे मेळघाटच्या भविष्यासाठी.